सांगितलं आता काही श्वास सुद्धा सोडायचा नाही. आणि रामचंद्र प्रभूंचं भजन करत करत हनुमंतराया आतमध्ये शिरले. नंतर एक वानराचं रूप धारण केलं परत, आणि आता लंकेचा शोध घ्यायला लागले. गल्ल्या कशा आहेत, लंकेचं राज्य कसं आहे, दुकानं कोणकोणते आहेत, बाजार कोणता आहे, मार्केट कोणता आहे, रावणाचा क्लब कोणता आहे, सगळं मारुतीने पाहिलं. सगळा शोध हळूहळू घेत होते. काही दृश्य तर नाथ महाराजांनी ते फार वर्णन केलेत, आपण ते सांगू शकत नाहीत. आणि अशी ती सगळी घृणा यावी इतकी बिभत्स स्वरूपाची दृश्य हनुमंतांनी पाहिली. सगळा उन्माद आहे. मारुत्र्या पाहतात रात्री 12-1 वाजता काही राक्षस त्यांच्या बायकांना घेऊन आईस्क्रीम खायला गेले. हनुमंतराय म्हटले रात्री 1 आणि 2 वाजता आईस्क्रीम खायला जातात, आरोग्य शास्त्रात कोणत्या बसतंय? पण लंका कोणाची आहे? रावणाची. अर्ध्या रात्रीला दारूची दुकान उघडी. सगळा बिभत्स स्वरूपाचं दृश्य मारुतीला लंकेत पाहतात. आणि असा सगळा उन्माद झालेला सगळा पाहिला. वाईट वाटलं, एक संत आहे शेवटी. आणि अशी सगळी वाईट वाईट दृश्य पाहता पाहता हनुमंतांना एक ठिकाणी जे दृश्य बघायला मिळालं ते मारुतींना अत्यंत आकर्षित करणारं ठरलं, आणि त्यांचं नाव आहे विभीषण. रामचंद्र प्रभूंचं भजन करताना विभीषणाला पाहिलं. त्याच्या दारात तुळस होती, आणि भजन करणारा विभीषण पाहिला. हनुमंतराय त्याच्या दारातून आतमध्ये गेले, त्याला नमस्कार केला. विचारलं, आपण कोण आहेत? या रावणाच्या लंकेत आपण राम प्रभूचं भजन करता. त्याने त्याचा परिचय दिला, मी विभीषण आहे. गळाभेट झाली, सगळं काही गोष्टी ठरल्या. विभीषणाने काही सूचना दिल्या, आणि हनुमंतरायांना दुःख एकाच गोष्टीचं अजून का अजून सीता नेमकी कुठे, एक्झॅक्ट पत्ता नाहीये तिचा. महालातून शोध घेत असताना इंद्रजित दिसला. दुसऱ्या महालात गेला, तिथं मंदोदरी दिसली. मंदोदरीकडे पाहिल्यानंतर हनुमंतरायांना असं वाटलं कदाचित ही सीता आहे का काय. पण तेवढ्यात रावण तिथं आला. रावणाला पाहिलं, मंदोदरीकडे पाहिलं, त्यांच्या दोघांचा संवाद ऐकला. तेव्हा मंदोदरी म्हणत होती रावणाला, तुम्ही ती सीता आणून ठेवली, आणि आज त्याचा परिणाम आमच्याकडे दुर्लक्ष होतंय आपलं. मंदोदरीने काही संवाद केलाय. जेव्हा हनुमंतरायांनी ते ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मंदोदरी रावणाची बायको, ही सीता नाहीये. परत डोळ्यात पाणी यायचं, कधी सीता सापडेल. पुन्हा दुःखी व्हायचे, पुन्हा रामाचं भजन करायचे. शेवटी मंदोदरीचा संवाद झाला ना, रावण रागारागात बाहेर आला. रावणाच्या पाठीमागे वानर रूपात हनुमंतराय पळत आले. संशयाचं काही कारण नाही, वानर रूपात आले. आणि हा रावण लंकेत गेला, आणि अशोक वाटिकेत सीता माता बसली होती. दयनीय अवस्था आहे, चेहऱ्यावर उदासीनता आलीये, अंगावरची कपडे मलिन झालेली आहेत, डोळ्यात पाणी. रामप्रभूंचं भजन करते. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले